नेमकं बीडचं प्रकरण काय आहे? संतोष देशमुखांच्या हत्येमागचं नेमकं कारण काय आहे? देशमुख कुटुंबीय काय म्हणतात? राजकीय वर्तुळातून काय काय चर्चा चालू आहे? शासनाकडून आतापर्यंत कोणती पावलं उचलण्यात आलीत? स्थानिक नेते आणि राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी काय विधान केलंय? साधारणपणे महिना होत आला तरी ही कारवाई कुठेपर्यंत आली आहे? तपासाचे धागेदोरे हे कुठेपर्यंत पोहोचलेत? बीड प्रकरणातील A to Z संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत, सविस्तर बघणार आहोत। तारीख होती 9 डिसेंबर आणि वार होता सोमवार। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि नंतर त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज तालुक्यातील मस्साजोग या गावात आंदोलनही करण्यात आलं होतं। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती। सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि त्यांची हत्या झाली त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे आधीच त्यांच्या कुटुंबियांनी भाष्य केलंय। संतोष देशमुख यांचं अपहरण झालं तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे आत्तेभाव असलेले शिवराज देशमुख यांनी त्या दिवशीचा सगळा घटनाक्रम सांगितला। घटना घडली त्या दिवशी दुपारी 2:30च्या सुमारास शिवराज देशमुख आणि संतोष देशमुख हे केजमध्ये भेटले। त्यानंतर ते दोघे केजमधून त्यांच्या गावाकडे परत येत होते। शिवराज देशमुख गाडी चालवत होते तर संतोष देशमुख त्यांच्या शेजारी बसले होते। याच दरम्यान डोणगावच्या टोल नाक्यावर अचानकपणे एक 4-चाकी गाडी आली आणि त्यांना अडवण्यात आलं। त्या गाडीतून साधारणपणे 5 ते 6 तरुण खाली उतरले आणि संतोष देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करू लागले। नंतर त्यांनी संतोष देशमुखांना गाडीतून खाली ओढून काठ्या, लोखंडी रॉड तसंच कोयत्याने मारहाण करायला सुरुवात केली आणि लगेचच त्यांच्या गाडीत टाकून संतोष देशमुख यांना घेऊन गेले। त्या दगडफेकीत एक मोठा दगड ह्या शिवराज देशमुखांच्या शीटजवळ येऊन पडला। तो दगड काढून बाहेर टाकेपर्यंत अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुखांना घेऊन पसार झाले। या मारहाण करणाऱ्या तरुणांमध्ये सुदर्शन गुले, महेश केदार, प्रतीक गुले या इसमांचे चेहरे हे ओळखीचे असल्याचे देखील शिवराज देशमुख यांना दिसून आले। त्यांनी लगेच हा सर्व प्रकार संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना फोन करून सांगितला। या घटनेची माहिती मिळताच धनंजय देशमुख यांनी त्यांना लवकरात लवकर केज पोलीस स्टेशनला पोहोचायला सांगितलं। त्यानंतर साधारण 10 ते 15 मिनिटातच शिवराज देशमुख केजच्या पोलीस स्टेशनला पोहोचले। याच दरम्यान अपहरणाच्या जवळपास 3 तासानंतर संतोष देशमुखांच्या मृत्यूची बातमी त्यांना पोलिसांकडूनच मिळाली। सरपंच संतोष देशमुख यांच्या या निर्गुण हत्येमागचं कारण काय असावं तर धनंजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार ही हत्या पवनचक्कीच्या वादातून झाली असावी असा संशय त्यांनी व्यक्त केलाय। 6 डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यालाही आणि त्यांच्या कर्मचाऱ्यालाही मारहाण केल्याची घटना घडली होती। त्या प्रकल्पावर काम करणारे सुरक्षा रक्षक हे मस्साजोग येथील ग्रामस्थ असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली होती। तसेच मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती। त्याचाच राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी त्यांचा खून केल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी व्यक्त केलाय। दरम्यान बीड पोलिसांनी देखील याच वादातून ही हत्या झाली असल्याचे संशय व्यक्त केलाय। बीड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आतापर्यंत जयराम चाटे आणि महेश केदार यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे। संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील 4थ्या आरोपीला आता अटकही करण्यात आली आहे। विष्णू चाटे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड जवळ पाठलाग करून अटक केली आहे। राज्यातील काही घटकांकडून जातीय वादातून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप देखील केला जातोय। परंतु पत्रकारांशी बोलत असताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी याबाबत एक स्पष्टीकरण दिले। आतापर्यंत 22 वर्षात जे मी माझ्या घरात अन्न खातोय ते वंजारी समाजाचे शेतकरी पिकवतात। जातीयवादाचा विषय असता तर त्यांचं आणि आमचं नातं एवढे वर्ष टिकले नसते, एवढं वर्ष टिकलं नसतं। या गोष्टीची शहानिशा केली तर हा जातीयवादाचा मुद्दा नाही हे कळेल असं विधान धनंजय देशमुख यांनी केलं होतं। या घटनेनंतर दलित, मुस्लिम, वंजारी बांधव येऊन गेले। येथे जातीयवादाचा मुद्दा नसून ही असुरी राक्षसी प्रवृत्ती आहे।
समाजात विचारांचा दर्जा खालावलाय। या प्रकरणाला जातीय वादांचं स्वरूप देऊ नका असंही ते म्हणतात। संतोष देशमुख यांचे आत्तेभाऊ असलेले शिवराज देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याचा आरोपही केलाय। केज पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेता 3 तास टाइमपास केला। जवळपास 3 तासानंतर संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी त्यांना पोलिसांकडूनच मिळाली। पोलिसांनी लवकरात लवकर तक्रार दाखल करून घेतली असती आणि कारवाई सुरू केली असती तर कदाचित संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता, असं विधान शिवराज देशमुखांनी केलंय। पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवले, तर पोलीस उपनिरीक्षकालाही निलंबित केले आहे। या गंभीर हत्या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे या मंत्र्यांच्या जवळचे असलेले वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचीही शंका व्यक्त केली जाते। अशी शंका असल्याचीही माहिती तेथील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। या हत्येत सहभागी असलेले सर्व आरोपींना तात्काळ अटक करून प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावी अशी मागणी सभागृहात अंबादास दानवेंनी केली होती। तर महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर व संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून गंभीर आरोप केले होते। या आरोपांवर धनंजय मुंडे आणि सत्ताधाऱ्यांचं म्हणणं काय आहे, तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत सत्ताधाऱ्यांनीही स्पष्टीकरण दिले। धनंजय मुंडेंनी देखील या आरोपांना उत्तर दिले। धनंजय मुंडे म्हणतायत की स्पीड ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवलं पाहिजे। हे हत्या प्रकरण राजकारणातून नव्हे तर कामाच्या व्यवहारातून झालेलं आहे। त्यामुळे अशा प्रकरणात राजकारण आणि जातपात आणून कोणीही आपली राजकीय पोळी भाजू नये। याच दरम्यान मागे बीडमध्ये महामोर्चा काढून निदर्शनं नोंदवण्यात आले होते। सुरेश धस, संभाजीराजे भोसले, मनोज जरांगे, दीपक केदार व जितेंद्र आव्हाड यांनी शासनावर प्रशासनावर योग्य तो दबाव बनवत आरोपी वाल्मिक कराडावर कारवाई करण्याची मागणी केली होती। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संभाजीराजेंच्या नेतृत्वात एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या राज्यपालास या पदावर स्थित असलेले CP राधाकृष्ण यांच्या समवेत एक बैठकही घेतली आणि ती बैठकही पार पाडली होती। आता ही कारवाई कुठेपर्यंत आली आहे आणि या तपासाचे धागेदोरे कुठेपर्यंत आले आहेत हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन्ही आरोपींना पुण्यातून अटक केली आहे, पण त्याचा सुगावा पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलेल्या एका डॉक्टरमुळे लागलाय। बीडचे पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यातले तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार आरोपी अटक करण्यासाठी बीड पोलिसाचे विशेष शोध पथक नेमण्यात आले होते। त्यांनी डॉक्टर संभाजी वायभसे यांच्याकडे चौकशी करून गोपनीय माहितीगार नेमून तसेच तांत्रिक कौशल्याचा उपयोग करून सुदर्शन चंद्रभान घुले वय वर्ष 26 आणि सुधीर सांगळे वय वर्ष 23 या दोघांना ताब्यात घेतले आणि या दोघांनाही बीडच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अर्थात CIDचे पोलीस उप अधीक्षक अनिल गुजर यांच्याकडे पुढील तपासासाठी सोपवण्यात आल्याची माहिती त्यावेळी बीडचे पोलीस अधीक्षकांनी दिले। सुदर्शन चंद्रभान घुले आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे हे दोघेही बीडमधील केज तालुक्यातील टाकळी गावचे रहिवासी आहेत। बीड पोलीस अधीक्षकांच्या अधिकृत माहितीत एक नाव प्रामुख्याने समोर येत होतं, ते म्हणजे डॉक्टर संभाजी वायभसे यांचं। डॉक्टर वायभसेंमुळेच बीड पोलिसांच्या हाती संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांचा शोध लागला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील विशेष तपास पथक SIT स्थापन करण्यात आली होती। या SITनेच डॉक्टर संभाजी वायभसे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। डॉक्टर वायभसे हे मुकादम असल्याचेही समोर आले। SITचे प्रमुख पोलीस उपमहानिरीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी केजमधील डॉक्टर संभाजी वायभसे यांची जवळपास 2 तासांहून अधिक वेळ चौकशी केली होती। या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले सुदर्शन घुलेला महाराष्ट्रातून पळून लावण्यासाठी डॉक्टर संभाजी वायभसे यांनीच मदत केल्याचा आरोप आहे। संभाजी वायभसे आणि सुदर्शन घुले या दोघांमध्ये चांगले संबंध असल्याचेही आता समोर आले आहे। किंबहुना व्यवसायामध्ये हे दोघे जण भागीदार असल्याचेही आता समोर आले आहे। सरपंच संतोष देशमुख केजवरून मस्साजोगच्या दिशेने निघाल्याचं लोकेशन हे सिद्धार्थ सोनवणेने दिलं। यालाही SITने आता ताब्यात घेतले।
सरपंच संतोष देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख त्यांच्या स्वतःच्या गाडीतून केजवरून मसाजोगकडे जात असताना हे दोघे मसाजोगला जात असल्याची माहिती सिद्धार्थ सोनवणेने सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांना दिल्याचा संशय आहे. याच संशयावरून सिद्धार्थ सोनवणे याला SIT आणि CIDने ताब्यात घेतले. सध्या सिद्धार्थ सोनवणेची चौकशी कसून केली जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास CID आणि SIT विशेष तपास पथककडून सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक झाली आहे. अनेक पुरावे SITने आणि CIDने मिळवले, परंतु काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. त्यात संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ चित्रफित आरोपींच्या मोबाईलमध्ये होते. ते व्हिडिओज आरोपींनी मोबाईलमधून डिलीट केलेत. त्यामुळे या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा नष्ट झाला होता, परंतु SITने तो पुरावा रिकव्हर केलाय. मोबाईलमधून डिलीट केलेला डाटा परत मिळवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये आरोपी हे संतोष देशमुखांना मारत होते आणि आनंद लुटत होते. मारत त्यांना असे दिसत असल्याचे SITने म्हटले आहे. आरोपींच्या फोनमध्ये हे व्हिडिओ होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे न्यायालयात आता सादर केले. त्यात 21 इंचाचा एक गॅसचा पाईप होता. त्या पाईपच्या एका बाजूला काळ्या रंगाच्या धाग्याने मूठ बांधलेली गेलेली एक ग्रीप होती. लोखंडी तारेचे 5 क्लास बसवलेली एक मूठ आहे, एक ग्रीप आहे. संतोष देशमुख यांना मारताना जो लाकडी दांडका वापरला आहे तो आता न्यायालयात सादर केलेला आहे. मारहाणीत वापरलेले तलवारीसारखे शस्त्र आहे, तसेच लोखंडी रॉड आणि कोयता. SITने न्यायालयात हे सर्व हत्यारे आता न्यायालयात सादर केले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले अजून एक नाव म्हणजे वाल्मिक कराड आहे. याने आता पुण्यातील CID कार्यालयात 31 डिसेंबर रोजी शरणागती पत्करली. CID कार्यालयातच त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आल्यानंतर त्याला केजला आता पाठवण्यात आले. वाल्मिक कराडला केजच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी झालेल्या सुनावणीनंतर वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. वाल्मिक कराड शरण आल्यानंतर CIDचे पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाडांनी दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबरला दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान वाल्मिक कराड स्वतःहून CIDच्या मुख्यालयात हजर झाले. त्यांची तिथं थोडीफार चौकशी करून त्यांना तपासी अंमलदाराच्या ताब्यात दिलं आणि नंतर वाल्मिक कराडला बीडच्या दिशेने रवाना करण्यात आले. अनिल गुजर हे बीडचे CIDचे DYSP असून त्यांच्या ताब्यात वाल्मिक कराडला देण्यात आल्याची माहिती सारंग आव्हाड यांनी दिली. पुणे CID समोर शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी एक व्हिडिओ तयार केला होता, एक चित्रफित तयार केली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की केज पोलीस स्टेशनला खोटी फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकरांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जातंय. पुढील तपासात मी जर दोषी दिसलो तर न्यायालय जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे, असं एकंदरीत त्या व्हिडिओत, त्या चित्रफितात होतं. वाल्मिक कराडांची पार्श्वभूमी काय आहे, वाल्मिक कराड नेमकं कोण आहेत, वाल्मिक कराडांची पार्श्वभूमी नेमकी काय काय आणि कशी कशी घडलेली आहे, वाल्मिक कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या जवळ कसे आले, या संदर्भात मागे मी एक सविस्तर रिपोर्ट बनवलेला आहे, तो अवश्य पहा. बीड प्रकरणातील संदर्भात तुम्हाला आता A to Z माहिती मिळालेली असेल अशी मी अपेक्षा करतो आणि मुद्दे हे उचललेच पाहिजे. विविध स्तरातून असेल, विविध माध्यमातून असेल किंवा विविध घटकातील विविध लोकांकडून असेल. मुद्दे उचलल्यावरच त्याला कुठेतरी चाप बसतो, त्याला कुठेतरी आळा बसतो. त्यामुळे मुद्दा हा उचललाच पाहिजे, तेव्हाच कारवाई ही होते आणि योग्य तो निर्णय लागतो. नसेल तर त्याकडे दुर्लक्ष होत असते, यावरून हेच कळते. त्यामुळे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय काय नाही, अवश्य तुम्ही प्रतिक्रिया द्या, अवश्य तुमचे मतं नोंदवा. धन्यवाद. मी सुशांत गवळी.